नमस्कार, मी गौरी चांदे. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्टिच विथ गौरी ह्या YouTube चॅनलवर. तर मी आज तुमच्यासाठी आणलेलं आहे कमळाचं पेंटिंग. तर तुमच्या लक्षात आलं असेल मी कोणत्या पेंटिंगबद्दल बोलते. तर मी हे छोटंसं शॉर्ट करून Instagramवरती अपलोड केलं होतं आणि Instagramवरती खूप लोकांनी त्याला लाईक केलंय. खूप व्हायरल झाला हा व्हिडिओ. इव्हन आपण YouTubeच्या शॉर्टवरतीही अपलोड केलेला आहे आणि तिथेही तो खूप व्हायरल झालाय आणि बऱ्याच जणांनी खूप छान रिस्पॉन्स दिलाय मला ह्या व्हिडिओसाठी आणि बऱ्याच जणांचे क्युरियस आहेत, की मॅम डिटेल व्हिडिओ करा. कलर कोणते वापरलेत, कोणते रंग ह्याच्यात यूज केलेले आहेत किंवा कोणते ब्रँडचे कलर यूज केलेत. खूप सारे क्युरियस स्टुडंट्सनी दाखवले त्याच्यामध्ये. तर त्यासाठीच मी स्पेशली हा व्हायरल व्हिडिओ आपला कमळाचा करत आहे. जेणेकरून स्टुडंटपर्यंत व्यवस्थित डिटेल्समध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन पोहोचेल आणि त्यांना कोणतीही क्युरीज असेल तर त्याला कुठेही अडथळा येणार नाही. आणि थँक सो मच सगळ्यांना. आणि खूप छान प्रतिसाद दिलाय मला ह्या व्हिडिओसाठी आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ स्पेशली करते. व्हायरल कमळाचा फूल बोलूयात आपण ह्याला. आणि तो ट्रेस करण्यासाठी आपण ही प्रिंटआउट घ्यायची आहे. मी याचा स्क्रीनवरती फोटोही शेअर करेन. स्क्रीनशॉट क्लिक करून घ्या आणि नंतर तुम्ही प्रिंटआउट घेऊन या किंवा कम्युनिटी पोस्टमध्ये ह्या सगळ्या प्रिंटआउट्स अवेलेबल आहेत, जेणेकरून तुम्हाला इझिली कुठल्याही शॉपमधून प्रिंटआउट काढायला इझी होईल. काही स्टुडंटनी मला Instagramवरती विचारलंही आहे, की मॅम ही प्रिंट कुठून आणायची आहे? तर ही सेल्फ डिझाइन केलेल्या सगळ्या प्रिंट्स आहेत. तर तुम्ही हे प्रिंट्स घेऊन, स्क्रीनशॉट्स घेऊन प्रिंट्स घेऊन येऊ शकता आणि प्रेस करून घ्या. तर हे ऑलरेडी मी एक फ्लॉवर बनवून दाखवलेला होता शॉर्ट्ससाठी. तो इथे ऑलरेडी पेंट केलेला आहे. आता इथे रिमेनिंग पार्टमध्ये कमळगट्टे आणि ते कळी आहे. इथेही कमळगट्टे आहे. तर मी एक फ्लॉवर अजून हाताने बनवून घेतलेला आहे, कारण की मी आता पुन्हा ट्रेस नाही केलाय. पटकन हाताने बनवून होईल म्हणून. तुम्हाला ट्रेसिंगची गरज आहे, तुमची ड्रॉइंग छान आहे. आयदर किंवा ऑर तुम्ही दोन्हीही पद्धती वापरू शकता. तुम्ही ट्रेस करा किंवा तुम्ही अ, हाताने बनवा. तर मग ईझी आहे. तुम्ही ट्राय पण करा. तर मी सजेस्टही करेन, की आता पेंटिंगचे आपण थोडे-थोडे पुढे स्टेप्सकडे वळत आहोत. तर तुम्ही थोडे फ्री हँड काही डिझाईन्स बनवण्याचाही प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला हेल्प आउट होईल आणि खूप कन्फ्युजन्स होणार नाहीत, की आपल्याला जमेलच का? की जमणार नाही? तर काही गोष्टी तुम्ही पेन्सिलनी पण ट्राय करा. पेन्सिल आपल्या सिंपल पेन्सिल कोणतीही घ्यायची आणि सिम्पली ड्रॉ करून घ्यायचंय. खूप डार्कर करायचं नाहीये, जेणेकरून ज्यावेळेस आपण कलर करू, त्यावेळेस ते काही वेळेस पेन्सिलचे डाग असे ब्लॅकिश राहतात, त्यामुळे खूप डार्क करू नका. आता ह्याला लागणारं काय-काय मटेरियल ते आपण बघून घेऊयात. मी इथे रंग घेतलेले आहेत. फॅब्रिक पेंट कलर्स यूज करणार आहे. फॅब्रिक पेंटमधले मी हा सॅप ग्रीन घेतलाय, येलो कलर आहे, त्यानंतर व्हाईट शेड आहे आणि पिंक शेड आहे. हे 4 कलर मी यूज केलेत ह्या पेंटिंगमध्ये. त्यानंतर ब्रश मी वापरणार आहे. फ्लॅट ब्रशचा यूज करणार आहे. फ्लॅट ब्रशमध्ये तुम्ही 1 नंबर आणि 2 नंबर असे 2 फ्लॅट ब्रश घ्यायचे आणि आपण फाईन ब्रश घेतलेला आहे 000 नंबरचा. ते असे 3च ब्रश आपल्याला लागणार आहेत. वॉटर कंटेनर लागणार आहे. नेहमी मी सांगत असते पाणी स्वच्छ धुवून व्यवस्थित आपल्याला ब्रशचा वापर करायचा आहे. पाण्यात नेहमी ब्रश वॉश करायचे आहेत. त्यामुळे वॉटर कंटेनर आहे. आपलं रफ फॅब्रिक नेहमी ब्रश क्लीन करण्यासाठी रिंग आहे आणि आपण जे पेंटिंग केले ते पेंटिंग आपण ह्याला लावून घेऊया, फिक्स करून घेऊया. तर सगळ्यात पहिलं रिंग फिक्स करायची आपल्याला. रिंग कशी फिक्स करायची प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे, तरी पुन्हा सांगते. तर आपण रिंग फिक्स करून घेतलेली छोटी रिंग खाली आणि मोठी रिंग वरती ठेवायची आणि ह्या प्रकारे रिंग फिक्स करून घ्यायची आहे. आणि खूप टाईट स्ट्रेच करायची गरज नाही. फॅब्रिक नॉर्मल तुमचं टाईट फॅब्रिक असलं पाहिजे. खूप स्ट्रेच करू नका. आता आपण कलर घेऊयात. पिंक कलर आणि व्हाईट कलर रिमूव्ह करूयात आपण पॅलेटमध्ये. पिंक कलर आणि व्हाईट कलर दोन्हीही पॅलेटमध्ये रिमूव्ह करून घेतलेले आहेत. आता आपण पेटल्सला कलरिंग करायला सुरुवात करायची आहे. फ्लॅट ब्रश घ्यायचा 1 नंबरचा किंवा 2 नंबरचा. तर आता मी सर्वप्रथम इथे डार्कर शेड देणार आहे. इथे पिंक कलर करायचा आहे आपल्याला. कलरिंग करताना तुमचं जे शेप आहे ते मेंटेन ठेवायचंय. कलर बाहेर जाता कामा नये. पुन्हा पिंक कलर घेतलं. हाल्फ पार्टमध्ये मी पिंक कलर देणार आहे आणि पुन्हा मी व्हाईट कलरने त्याला मर्ज करणार आहे. पूर्ण मिक्स करणार आहे. इथपर्यंत आपल्याला पिंक कलर द्यायचा आहे. ब्रश वॉश करून घ्या. व्हाईट शेड घ्या. व्हाईट शेड ह्या कलरमध्ये पूर्ण मिक्स करा. कलर मिक्सिंग होणं फार इम्पोर्टंट आहे. बघा मी त्याला व्यवस्थित ब्लेंड करतीये, मिक्स करतीये. अशाच प्रकारे तुम्हाला मिक्स करायचं आहे. थोडंसं तुम्हाला पिंक शेड अजून डार्क पाहिजे असेल तुम्ही ॲड ऑन करा. ही अशी आपली एक पाकळी तयार झाली. त्याच प्रकारे आपण दुसरी पाकळी बनवून घ्यायची आहे. इथे पण बरोबर मी पिंक कलर पहिला यूज करणार आहे.
मी फक्त शॉर्ट्ससाठीच हा व्हिडिओ केला होता. पण मी आता लाँग व्हिडिओही करतेय तुमच्या सर्वांसाठी. हे बघा अशा प्रकारे पूर्ण कलरिंग करून घ्यायचंय. छान मिक्स करायचंय व्यवस्थित. खूप सारे स्टुडंट्स पेंटिंग करतायत आणि छान पद्धतीने करतायत. मला रिप्लाय करतायत, की "मामा मला जमतंय, व्यवस्थित जमतंय आणि छान येतंय" आणि वाटही बघत असतात व्हिडिओजची. तर सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि सगळे व्हिडिओज बेसिक टू एडवान्स मी कव्हर करणार आहे. त्यामुळे थोडंसं वेट करा. सगळे व्हिडिओज लवकरात लवकर येतील. कारण सगळ्याच गोष्टी आहेत इथे. आपल्याला फॅब्रिक पेंटिंग घ्यायचंय, त्यानंतर मग ब्लाउज डिझायनिंग घ्यायचंय, आरी वर्क घ्यायचंय. ब्लाउज डिझायनिंगचे स्टुडंट्सही वाट बघतायत. त्यामुळे सगळे टॉपिक्स मी स्टेप बाय स्टेप कंप्लीट करते. इथे बघा मी हाल्फ पार्टला डार्कर पिंक शेड केलंय आणि आपण आता उरलेल्या पार्टला व्हाईट कलर करणार आहोत. व्हाईट कलर करताना तो पॅची नाही वाटला पाहिजे. तो पूर्ण मिक्स झाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला पूर्ण पिंक शेडपर्यंत त्या व्हाईट कलरला न्यायचंय, फिरवायचंय व्यवस्थित तिथपर्यंत, जेणेकरून ते शेड्स लाइटर, डार्कर सगळे दिसतील. हे बघा, इथे बरोबर लाईट शेड दिसतंय, वरती पूर्ण डार्क शेड दिसतंय. ब्रश वॉश करणं खूप इम्पोर्टंट आहे. मी पेंटिंगमध्ये सांगेन, की सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे, तर ब्रश तुमचा नेहमी क्लीन असला पाहिजे. ब्रशवरती खूप जास्त रंग नकोय. म्हणजे आपण घेतलं आणि पटकन डीप केलं, तर सगळीकडे कलर लागते. आता बघा मी कलर करताना तुम्हाला इथे कुठेच कलर दिसणार नाही. त्याने काय होतं, की तुमचं फिनिशिंगनी काम होतं आणि इकडे-तिकडे कलरही लागत नाही, ड्रॉप होत नाही, पडत नाही, त्याची काळजी पण राहत नाही. तर एकदम टिपवरती कलर ठेवायचा आहे. थोडंसं डार्क करायचं असेल, तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं कलर ड्राय झालं, की ड्राय ब्रश थोडं फिरवा असं, जेणेकरून ते अजून डार्क शेड होईल वरच्या बाजूस. शेप्स तुमचे व्यवस्थित परफेक्ट आले पाहिजेत. माझा हात कसा वळतोय बघा, असं घेतलंय, इथून असं घेतलंय. हे खूप इम्पोर्टंट आहे पेंटिंगमध्ये, की जो शेप आहे तो तुम्हाला मेंटेन ठेवायचा आहे. व्हाईट कलर, व्हाईट कलर पूर्ण मर्ज करून घ्या. हे असं क्लासमध्येही मी सतत बोलत असते, कलर मर्ज करा, परफेक्टली एकमेकांमध्ये छान मिक्स करा, ब्लेंड करा. तर स्टुडंटही सारखे बोलत असतात, "येस मॅम, आम्ही कलर मर्ज करतो." आता ही पाकळी करताना ही सेम प्रोसेस डार्कर शेड पहिला करून घ्यायचा. डार्कर शेड करताना पूर्णतः करायचं नाही. हाल्फपर्यंतच करायचा आहे. त्यानंतर व्हाईट कलर घ्यायचा आहे. व्हाईट कलरला आपल्याला ह्याच्यात मिक्स करायचंय. कमळ हे खूप सारे पेंटिंग्समध्ये युजफुल आहे. पिशवाई पेंटिंग आहे अपकमिंग आपलं, त्यात ते यूज होणार आहे. तुमची जर इथे प्रॅक्टिस होत असेल, तर तुम्हाला त्या पेंटिंगमध्ये करताना थोडं सोपं जाईल. कमळ खूप सारे पेंटिंग्समध्ये यूज होतं. त्यानंतर तंजोर पेंटिंगमध्ये यूज होतं, पिशवाई पेंटिंगमध्ये यूज होतं. तुम्हाला सिम्पली फक्त कमळच काढायचे असतील हातावरती किंवा पाठीवरती, तुम्ही तेही करू शकता. उपरणं आहे. आता फार ट्रेंडी चाललेलं आहे सध्या आपलं गणपती बाप्पांचं उपरणं. त्यावरतीही कमळ, जास्वंदी असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं बनवली जातात. त्यासाठी तुम्हाला युजफुल होणार आहे. इव्हन तुम्ही छोट्या मुलींच्या ब्लाउजवरती म्हणा किंवा मोठ्यांच्या ब्लाउजवर म्हणा, हे असे कमळ बनवू शकता. साडी तुम्हाला डिझाइन करायची आहे, साडीवरती तुम्हाला करायचं आहे, तशी फ्री स्टाईल कमळ हलक्या हाताने तुम्ही बनवायचे आणि त्याला कलर करा. खूप सुंदर आणि मस्त दिसेल ती साडी. मी तुम्हाला आयडियाज पण देते, की तुम्ही कसं कशाप्रकारे ह्या सगळे फ्लॉवर्स म्हणा किंवा सगळे पेंटिंगचा वापर करून छान काहीतरी वेगळं तयार करू शकता आणि नक्कीच करा. प्रयत्न करत राहा. मी सांगेन प्रत्येक व्हिडिओजमध्ये मी बोलत असते, प्रयत्न करत राहा. यश नक्कीच भेटणार आहे आणि सगळ्यांनाच भेटणार आहे. त्याची काळजी करू नका. अशा सेम आपण इकडची ही पाकळी कंप्लीट करून घेतलेली आहे. इथे फक्त ह्या पाकळीचं पार्टिशन देतेय मी. आता तुम्हाला प्रत्येक पाकळी व्यवस्थित समजली असावी. तर अशाच प्रकारे सगळ्या पाकळ्या व्यवस्थित पेंट करून घ्या. अशा प्रकारे मी पूर्ण कमळ पेंट करून घेतलेला आहे. तर आता आपण त्याला आउटलाईन करायचे आहेत. मी सेम पिंक कलरचे आउटलाईन्स केलेले आहेत त्याला. तर आपल्याला 000 किंवा 00 ब्रश असेल तर छान वॉश करून घ्या आणि आता इथे पिंक कलरने आपण आउटलाईन करायची आहे.
ज्यावेळेस तुम्ही आउटलाईन कराल त्यावेळेस फाईन लाईन्स आले पाहिजेत एकदम. त्याची प्रॅक्टिस करून घ्या. नंतर तुम्ही फायनल जे काही असेल तुमचं आर्टिकल त्याच्यावरती ट्राय करा. पहिली प्रॅक्टिस होऊ द्या. ब्रश पण तितकेच इम्पोर्टंट आहेत. ब्रश फाईन असले पाहिजेत, एकदम पॉइंटेड असले पाहिजेत. आउटलाईन्स देताना एकदम फाईन लाईन्स द्या, व्यवस्थित द्या आणि काळजीपूर्वक द्या. त्याने पेंटिंग बिघडूही शकतं, म्हणून हलक्या हाताने द्यायचंय. जे शेप्स आहेत ते तुम्हाला मेंटेन ठेवायचे, ते शेप चुकवायचे नाहीयेत. तुम्हाला आउटलाईन ब्रॉड पाहिजे, बारीक पाहिजे, जशी पाहिजे तशी तुम्ही करा. आणि इव्हन बॉर्डर नको हवी असेल तरी पण ते छान दिसणार आहे त्याला आउटलाईन पाहिजेच का असं काहीच नाहीये. तुम्हाला विदाऊट बॉर्डर लाईनही करता येईल. पण आपल्या त्या व्हिडिओमध्ये मी त्याला बॉर्डर लाईन केलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण त्याच प्रकारे व्हिडिओ दाखवते. स्ट्रोक्स द्यायचे. स्ट्रोक देण्यासाठीही बरोबर आपण फाईन ब्रशचाच वापर करायचा आहे. स्ट्रोकसाठी मी फाईन लाईन तिथे दाखवले आहेत तुम्हाला. एकदम हलक्या हाताने कॉर्नरपासून सुरुवात करायची आणि थोडंसं शेपमध्ये असे स्ट्रोक्स द्यायचेत आपल्याला. अशा प्रकारे आपला पूर्ण कमळ पूर्ण झालेला आहे. स्ट्रोक्स दिलेत मी संपूर्ण आणि कलरिंग करून दाखवलंय तुम्हाला व्यवस्थित. आता इथे जे डेट आहे फुलाचं त्याला आपण सॅप ग्रीन कलर करायचे डायरेक्टली. मी कमलगट्टे दाखवते तुम्हाला कमलगट्टेला कलर कसा करायचा आहे आणि याला आपण सॅप ग्रीन कलर देऊया. सगळ्यात पहिलं सॅप ग्रीन फॅब्रिक पेंटिंग मधला कलर आहे. स्पेस जेव्हा कमी असेल, आपल्याला एखादा स्पेस फिल करायचं आहे आणि ती स्पेस कमी आहे, तर तुम्ही फाईन ब्रशचाच वापर करायचा आहे. एक तर 000, 00 किंवा 1 नंबरचा राउंड ब्रश तुम्ही वापरायचा आहे. जेणेकरून ती स्पेस एकदम छान पद्धतीने भरून जाईल. आता ह्या पार्टला कलर करण्यासाठी मी सगळ्यात पहिलं सॅप ग्रीन देणार आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं ब्लॅकिश शेड पण घेणार आहे. ज्यावेळेस आपण कोणत्याही पेंटिंगमध्ये ब्लॅक रंगाचा वापर करतो, त्यावेळेस खूप काळजीपूर्वक वापरायचा आहे. तो कलर व्यवस्थितपणे त्या कलरमध्ये मिक्स झाला पाहिजे. खूप जास्त काळपट नको व्हायला, याची काळजी घ्यायची आहे. तर आता सगळ्यात पहिलं मी इथे सॅप ग्रीन कलरनी कलर करेन. सॅप ग्रीन कलर आणि येलो कलर घ्यायचा आहे आपल्याला. थोडंसं लाइटर आणि डार्कर शेड दिसेल. सगळ्यात पहिलं फ्लॅट ब्रशने मी इथे सॅप ग्रीन कलर बेसला देते. पूर्ण पार्ट मी फिल नाही करणार आहे. हाफ पार्टलाच मी कलर देणार आहे. हाफ पार्टपेक्षा थोडंसं जास्त आपल्याला कलर करायचं आहे बेसला. आता मी घेणार आहे येलो शेड. ब्रश क्लीन करून घ्या. फॅब्रिक पेंटिंग कलरचा वापर करते मी. फॅब्रिक पेंटिंग मधला हा येलो शेड आहे. ज्यावेळेस तुम्ही येलो कलर द्याल, त्यावेळेस त्या सॅप ग्रीनमध्ये पण तुमचा कलर मिक्स झाला पाहिजे. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओजमध्ये सांगितलं, जेव्हा केव्हा आपण कोणताही कलर त्याच्यामध्ये शेड करण्यासाठी देत असतो, त्यावेळेस तो कलर त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. थोडंसं येलो शेडचं प्रमाण मी इथे वाढवलंय, जेणेकरून ते थोडंसं शाईनफुल दिसेल. आता मध्यभागीही मी सॅप ग्रीन कलर देणार आहे. आता आपण ज्यावेळेस जास्वंदीचं फुलचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ऑलरेडी YouTubeवरती. त्यात मी ज्या प्रकारे शेप्स दिले होते, तशाच प्रकारे तुम्ही ह्याला शेप करायचंय. आपण सगळ्यात पहिलं इथे थोडंसं व्हाईट शेड देणार आहोत. व्हाईट शेड, त्यानंतर येलो शेड आणि मग सॅप ग्रीन शेड आणि थोडेसे पार्टिशन्स तुम्हाला नोटिफाय व्हावेत म्हणून तुम्ही असे पार्टिशन्स करून घ्या. बघा असे कर्व्हज द्यायचेत आपल्याला. म्हणजे तुमच्या लक्षात राहील हे असं. आणि इथेही पॉइंटेड ब्रशने मी थोडेसे लाईन्स करून घेते सॅप ग्रीन कलरचे.
जे लाईन्स मी डार्कर दिलेले आहेत, त्याला मी परत थोडंसं मिक्स करते, जेणेकरून ते ह्या कलर आपण ऑलरेडी जो दिलेला आहे, त्याच्यामध्ये ते कलर मिक्स होतील. म्हणजे फक्त लाईन्स दिसणार नाहीत आणि शेडिंग्ज दिसतील. तर अशा प्रकारे मी पूर्ण लाईन्स त्यातच मर्ज केले. थोडंसं येलो शेड घेऊयात. सगळ्यात पहिलं व्हाईट कलर करायचा आहे. व्हाईट कलर केल्यानंतर आपण इथे येलो शेड करायचा आहे. आता बघा मी एवढ्या पार्टला व्हाईट शेड दिलाय. त्यानंतर येलो आणि त्यानंतर सॅप ग्रीन. आता हे तिन्ही पण कलर एकमेकांमध्ये छान मिक्स करायचे. सेम प्रोसेस इथेही परत दाखवते तुम्हाला. इथे व्हाईटर शेड, त्यानंतर येलो आणि त्यानंतर सॅप ग्रीन. तर तिन्ही कलर एकमेकांमध्ये मिक्स. आता मध्यभागी मी व्हाईट कलर जास्त ॲड केलेला नाहीये. इथे मला डार्कर शेड जास्त प्रमाणात पाहिजे. त्यामुळे मी व्हाईट शेड नाही ॲड केलं. याच्यामध्ये मी येलो आणि फक्त सॅप ग्रीन शेडच घेतलेले. जास्तीत जास्त सॅप ग्रीन कलरचा वापर करा. हे आपल्याला डीप दाखवायचं आहे इथे मध्यभागी. कलरिंग करताना तुम्हाला हे कर्व शेपच मेंटेन ठेवायचं जेणेकरून हे व्यवस्थित दिसेल. थोडंसं येलो शेड ॲड करते मी इथे. अशा प्रकारे बघा आपण पूर्ण हा स्पेसही कंप्लीट करून घेतलेला आहे. मी ब्लॅक कलर विषयी बोलत होते, की आपण थोडंसं ब्लॅक कलर डार्कर टिप देऊयात मध्यभागाला. पॉइंटेड ब्रश घेणार आहात फक्त. तर मी खूप कमी हातात घेतलेला आहे ब्लॅक कलर. बघा एकदम टिपवरती आहे आणि इथे मी सांगितलं, की एकदम छोटे फाईन स्ट्रोक्स असे द्या तुम्ही. थोडंसं डीप दिसेल आणि डार्कर शेड दिसेल मध्ये. त्यासाठी आपल्याला फक्त ड्राय ब्रश ब्लॅकचा फिरवायचा इथे. खूप कमी प्रमाणात मी घेतलंय. तसंच तुम्हीही घ्या. अगदी नाहीच्या बरोबर आहे कलर त्या ब्रशमध्ये. बघा अशा प्रकारे. थोडंसं डीप दिसतंय त्याच्याने. आता आपण इथे पेंटिंग करणार आहोत. इथे पेंटिंग करताना पण आपल्याला सेम प्रोसेस करायची. आपण सॅप ग्रीन कलर घ्यायचा आहे. फ्लॅट ब्रश घेतलेला आहे मी 1 नंबरचा. सॅप ग्रीन कलर करते मी. राउंड शेपमध्ये करून घ्या आणि हाफ पार्टलाच करायचं आहे. त्यानंतर आपण येलो शेड घ्यायचा आणि येलो शेड त्याच्यामध्ये मिक्स करून मर्ज करायचं. व्यवस्थित ब्लेंडिंग करा. इथेही सॅप ग्रीन आणि प्लस येलो कलर घेतलाय. लेमन येलो कलर आहे हा. दोन्ही पण कलर एकमेकांमध्ये छान मिक्स करून घ्या. एकदम पॉइंट ब्रशवरती मी ब्लॅक कलर घेतलाय आणि मी इथे असं लाईन्स देते. सॅप ग्रीन कलरने आपण छोटे-छोटे असे सर्कल्स करून घेऊया तिथे. पूर्ण देठांनाही सॅप ग्रीन कलरने कलर करून घ्या. आता आपण ही राहिलेली कळी पेंट करून घेऊयात. पहिलं आपण वरती डार्क पिंक कलर द्यायचा आहे. सेम प्रोसेस करणार आहोत आपण. ह्या पेटल्सना जे प्रोसेस फॉलो केली होती सेम प्रोसेस असेल आणि इथे व्हाईट कलर त्याच्यात मर्ज करायचा. सेम आपल्याला इथे डार्क शेड द्यायचा आहे. आता व्हाईट कलर घेतला मी आणि व्हाईट कलर आपण पूर्ण मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे ही कळी पेंट करून घेतलेली. आता तिला स्ट्रोक द्यायचे आहेत, आउटलाईन द्यायचे आहेत. तुम्ही आउटलाईन आणि स्ट्रोक द्या किंवा
इव्हन तुम्हाला नको पाहिजे असेल त्याला आउटलाईन स्ट्रोक तुम्ही नाही दिलं तरी चालणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण पेंटिंग कंप्लीट झालेलं आहे. तुम्हीही कंप्लीट करून घ्या आणि असे सुंदर कमळ बनवा. आणि मी सांगितलेलं आहे कुठे-कुठे यूज होऊ शकतात हे फ्लॉवर्स आणि तुम्ही प्रॅक्टिस करत राहा आणि तुम्हाला काही डाउट्स असतील तर नक्की कमेंट करा. थँक सो